नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखेर आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता सोबत मिळणार का? एकापाठोपाठ एक हप्ते खात्यामध्ये जमा होणार का? खरंच जमा होणार का? या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी वाशिम जिल्ह्यातील पीएम किसान योजनेचा कितवा तर 18 हप्ता टाकण्यात आलेला होता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता पण त्यासोबत टाकण्यात आलेला होता. तर वितरित केलं होतं पीएम किसान योजनेची जो पीएम किसान योजनेचा 18व्या हप्त्याचे वितरण 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलं होतं. पीएम किसान सह नमोचा हप्ता जमा करण्यात आलेला होता. तर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा एक योजना राबवली जाते. केंद्र सरकारच्या धर्तीवर म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू केलेली होती आणि राज्य सरकारने 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेतून आतापर्यंत 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. सर्वांना माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरणार आहेत. ही एक आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे. राज्यात पीएम किसान योजनेसाठी 51 लाख शेतकरी जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत. 91 लाख शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ज्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार आहे त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे. तर निवडणुकीपूर्वी सुद्धा शेतकरी बांधवांच्या मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा स्टेटस पण तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता पण मिळणार आहे. तर आपण स्क्रीनवर सविस्तर माहिती पाहू शकता. नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा तुम्ही काढू शकता. मोबाईल नंबरद्वारे सुद्धा पाहू शकता. स्क्रीनवर सविस्तर माहिती दिलेली आहे. इथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ह्या कॅप्चा भरा आणि तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस काढू शकता. तर दोन्ही हप्ते जे आहेत सोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर मित्रांनो, नक्की दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायलाच पाहिजे. तर धन्यवाद. जय शिवराय.